2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या प्रवासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मुंबईत इंदिरा गांधी विकास संशोधन संस्थेच्या वतीने तिसऱ्या द्विवार्षिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या परिषदेला नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी उपस्थित होते। विकसित भारताचा दृष्टिकोन पूर्णत्वाला नेण्यासाठी विकासाला अधिक गती देण्याची गरज सुमन बेरी यांनी यावेळी व्यक्त केली। या परिषदेत विविध आव्हानांवर चर्चा करण्यात आली। गुंतवणूक वाढवण्याच्या दिशेने काम करत असताना हवामान बदल हे एक मोठं आव्हान आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। परिषदेतील चर्चेतून धोरणं आखण्यास मदत होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। विकसित भारताच्या प्रवासात आरोग्य आणि शिक्षणाची परिस्थिती सुधारणं, महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांमधील असमतोल कमी करणं, नागरिकांचं उत्पन्न वाढवणं आणि नैसर्गिक संसाधनांवरील अवलंबित्व कमी करणं यासारख्या मुद्द्यांवर काम करावं लागेल, असं कॅलिफोर्निया विद्यापीठाचे डोनाल्ड हन्ना यावेळी म्हणाले।